चला तर मग मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे, ज्यामध्ये कशा पद्धतीने अर्जुनने महिपतचा एक घाव दोन तुकडे करण्याचा प्लॅन उधळून लावला आहे तेच या भागामध्ये आपण पाहणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि त्याचसोबत चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर मग आजच्या आपल्या या भागाला आपण सुरुवात करूया। खरं तर सायली आणि अर्जुन यांच्या आयुष्यात आता कुठे चांगलं वळण आलेलं असतं, पण त्यात सुद्धा महिपत नावाचं विघ्न हे त्यांच्या पाचवीला जसं पुजलेलं असतं तसंच आज देखील हे पुजलेलं असणार आहे। कारण आतापर्यंत महिपतने खूप सारे प्रयत्न करून सुद्धा साक्षी जेलमध्ये गेलेली असते, त्यामुळे तो खूप असा उदास असतो आणि त्याला काही झालं तरी आपल्या मुलीला या सगळ्यातून सोडवायचं असतं। पण आता दामिनीने सुद्धा त्याची केस सोडल्यामुळे महिपत आता एकटा पडून गेलेला असतो। त्याला काही झालं तरी साक्षीला सोडवायचं असलं तरी सुद्धा साक्षीला सोडवण्यासाठी आता कोणता वकील तयार होईल हा मुख्य हेतू त्याच्या समोर असतो। तर दुसरीकडे साक्षी आणि प्रिया या दोघांनाही एकाच रूममध्ये त्या जेलमध्ये ठेवलेलं असतं, त्यामुळे नेहमीप्रमाणेच आता देखील दोघी अगदी भांडत असतात। जशी मांजर आणि बोक्याची भांडणं होतात ना, अगदी तशीच या दोघीही जणी सुद्धा आतमध्ये राहून भांडणं करत असतात। पण त्याच वेळेला मात्र साक्षी जी असते तिला आता खूप जास्त राग येत असतो आणि ती म्हणत असते की जरी तुझ्या नवऱ्यानेच म्हणजे अश्विन जरी तुला भेटून गेला असला आणि जरी त्याने तुला सोडवायचा प्रयत्न केला ना, तरी सुद्धा तू इथून बाहेर पडलीस तर माझे अण्णा काही तुला सोडणार नाहीयेत। जसं की तुला आताच म्हणाले ना, त्यांनी तुला सांगितलं आहे जर तू बाहेर आलीस तर ते तुला जिवंत सोडणार नाही आहेत। त्यामुळे तू विचार कर, इथे राहणं तुझ्यासाठी किती सोयीस्कर आहे ते। बाहेर गेलीस तरी सुद्धा तुझा जीव धोक्यातच आहेस आणि आता तू जे काही केलेस ना त्यामुळे तू आमच्याशी पंगा घेतलायस आणि हा पंगा तुला खूप जास्त नडणार आहे हे देखील साक्षी आता प्रियाला सांगते। प्रिया आता घाबरून गेलेली असते, पण प्रियाला या सगळ्यातून सुटका सुद्धा हवी असते, कारण तिला माहिती असतं या सगळ्यातून जेव्हा आपली सुटका होईल तेव्हाच तर आपण या सगळ्याचा बदला घेऊ शकू। त्या महिपतच्या तावडीतनं आपण घराबाहेर नाही पडलो तर काही सापडणार नाही, पण या जेलमध्ये नाही, या सगळ्या यातना मी सहन करू शकत नाही असं देखील आता ती म्हणत असते। पण दुसरीकडे साक्षी ही आता जेलमध्ये सुद्धा प्रियाला त्रास द्यायचं ठरवते आणि प्रियाला अशा ती जखमा देत असते ना की प्रियाला हे सगळं काही सहनच होत नसतं। प्रिया जी आहे ती आता फक्त आणि फक्त वाट बघत असते की कधी एकदा मला अश्विन या सगळ्यातून बाहेर काढेल। तर दुसरीकडे मात्र रविराजांनी आता प्रियाची केस सोडलेली असते। याचं सगळ्यात जास्त टेन्शन जे आहे ते आलेलं असतं ते म्हणजे नागराजला, कारण नागराजनेच तर या प्रियाला या घरात आणून ठेवलेलं असतं। रविराजांनी जर साथ दिली नाही आणि जर प्रियाला सोडवलं नाही तर आपणही या सगळ्यात अडकू शकतो याची पूर्ण खात्री आता त्याला आलेली असते आणि म्हणूनच तो म्हणत असतो की काय दादा, हे सगळं तू काय करतोयस, हे खूप जास्त चुकीचं आहे, असं नको करूस। मला असं वाटतं ना, ही केस तू सोडायला नको, कारण आपली तन्वी जी आहे ती या सगळ्यामध्ये अडकली गेलेली आहे आणि जर तू अचानकपणे आता ही केस जर सोडलीस तर तिचा जीव किती धोक्यात येऊ शकतो याचा तू विचार करतोयस का? कारण आतापर्यंत तन्वी आपल्यासोबत नव्हती, लहानाची मोठी ती बाहेरच झाली आणि आता जर 7 वर्ष ती तुरुंगात राहिली तर तिचं काय याचा विचार देखील तू कर ना। तू फक्त याच गोष्टीचा विचार का करतोय की ती तुझ्याशी खोटं बोललीये, असं बोलून तो आता समजवायचा प्रयत्न करत असतो। पण इथे रविराजांना या सगळ्याचा काहीच फरक पडणार नसतो, कारण रविराज जे असतात त्यांनी तर आता ठरवलेलं असतं की खूप जास्त झालंय, पाणी डोक्यावरून त्यांच्या केलेलं असतं आणि म्हणूनच त्यांनी ठरवून ही केस आता सोडलेली असते। तर दुसरीकडे मात्र नागराज टेन्शनमध्ये असतो, कारण त्याला माहिती असतं की रविराजांनी ही केस सोडली तर प्रियाला बाहेर पडणं खूप जास्त मुश्किल आहे आणि मग 7 वर्ष जर प्रिया जेलमध्ये सडली तर आपलं काय? कारण या प्रियाला तन्वी बनून तर आपण या घरात आणले, मग आपल्या प्रॉपर्टीचं आणि या सगळ्याचं स्वप्न तर भंग झालं, हाच कुठेतरी विचार नागराज करत असतो। पण इकडे प्रतिमा ही सुद्धा आता रविराजांच्या या सगळ्या गोष्टीला सपोर्ट करत असते आणि ती म्हणत असते की तुम्ही जो काही निर्णय घेतला आहे ना त्या निर्णयात मी तुमच्या पाठीशी आहे, तुम्ही काळजी करू नका।
मला माहिती आहे तुम्ही विचार करूनच हा निर्णय घेतला असेल, नाहीतर इतके दिवस उगाच तन्वीवर विश्वास ठेवत होतो, ती आपल्याला फसवत होती हे सुद्धा आपल्याला कितीतरी वेळेला कळलं होतं. तरीसुद्धा आपण तिच्यावर विश्वास ठेवला आणि तिनेच आपला हा विश्वासघात केला असं देखील प्रतिमा बोलत असते. दुसरीकडे आता पूर्णाची या शुद्धीवर आलेल्या असतात. पूर्णाची जेव्हा शुद्धीवर येतात तेव्हा सायलीच त्यांच्या समोर असते. सायली जेव्हा आता त्यांच्या समोर असते तेव्हा सायली त्यांना विचारते की आता बरं वाटतंय का पूर्णाई तुम्हाला? तर सायलीला त्या म्हणतात की हो, आता मला बरं वाटतंय. सायलीला आता खूप बरं वाटतं की पूर्णाईंची तब्येत आता ठीक होत आलेली असते आणि त्यामुळेच ती खूप जास्त खुश असते. पण दुसरीकडे मात्र आता सायली ही अजूनही टेन्शनमध्ये असते की पूर्णाईंना पुन्हा असा काही त्रास व्हायला नको, कारण आता पूर्णाई तरी या सगळ्या सिच्युएशनमधून बाहेर आलेल्या असल्या तरीसुद्धा आपण त्यांच्यावर बारकाईने लक्ष ठेवायला हवं असंच सायलीला वाटत असतं. सायली आता नाश्त्याची तयारी करण्यासाठी गेलेली असते. दुसरीकडे कल्पना आणि त्याचसोबत पूर्णाची या दोघीही जणी बोलत असतात. दोघीही जणी बोलत असताना आता त्याच विषयावर डिस्कशन सुरू असतं. काल जे काही घडलं त्यामध्ये अश्विन कुठे होता, म्हणजेच अश्विन तर आला नव्हता ना, मग तो गेला कुठे होता या सगळ्याचा विचार तुम्ही लोकांनी केला आहे का? नाही पूर्णाई, आम्हालाही माहीत नाही अश्विन कुठे होता ते. काल रात्री खूप फोन केले त्याला, पण त्याने एकही कॉल रिसीव्ह केला नाही. तो कुठे गेला होता, त्याचं काय झालं काहीच माहीत नाही. त्यावर पूर्णाई म्हणते की बघ ना, काल ही मुलगी होती म्हणून थोडक्यात माझा जीव वाचला, म्हणजेच ही वेळेवर आली, नाहीतर माझं काय झालं असतं याचा विचारसुद्धा मी करू शकत नाही असं देखील आता पूर्णाई आता म्हणत असतात. तर दुसरीकडे पूर्णाचींची तब्येत आता कुठे सुरळीत होत आलेली असते. पण हा अश्विन सुखाने थोडी ना जगू देणार आहे सुभेदारांना, कारण तो प्रियाच्या प्रेमात इतका वेडा झालेला असतो की तो सगळ्यांचाच आता दुश्मन बनलेला असतो. घरात येऊन तो खूप जास्त राडे घालत असतो. तर पूर्णाची त्याला म्हणत असतात की काल मला बरं नव्हतं तरीसुद्धा तू मला बघायलाही आला नाहीस, कुठे गेला होतास? तुला काल किती कॉल केले होते पण तू एकही कॉल रिसीव्ह केला नाहीस. काय झालं होतं नेमकं? कुठे होतास तू काल पूर्ण दिवसभर? असा देखील प्रश्न विचारला जातो. त्यावर तो म्हणत असतो की पूर्णाची, तुला काय गं, तुला काहीच फरक पडत नाही आहे. माझ्या बायकोला किती त्रास होतोय ना हे मला माहिती आहे. बिचारी किती यातना सहन करते, पण तुला काय त्याचं? तुला तर तुझा मुलगा, तुझा नातू हे सगळं काही तुझ्याजवळ आहे. तुला थोडी ना माझी पडली. तुला जर माझ्याबद्दल काही वाटलं असतं ना तर तू माझा विचार केला असतास, पण नाही. तुम्हा लोकांना फक्त तुमच्या लाडक्या नातसुनेचं कौतुक, असं थोडी ना तुम्हाला कोणी पडलंय. आणि त्याचसोबत तन्वी तर बिचारी किती सगळं काही सहन करते. कालच मी तिला भेटून आलो, पण तिला जे काही होत होतं ना ते मी माझ्या डोळ्याने पाहिले. पण तुम्हा लोकांना त्याबद्दल काहीच वाटत नसेल. तुम्हाला काय पडलंय तिचं? तसंही तुम्ही विचार करताय की कधी एकदा ती आपल्या आयुष्यातून जाते, बरोबर ना? म्हणूनच तर तुम्हाला तिच्याबद्दल काही गम खुशी काहीच नाही आहे. ती घरात असली काय नसली काय याचा तुम्हाला कुठे फरक पडतो असं देखील अश्विन बोलत असतो. पण आता अश्विन जेव्हा हे सगळं काही बोलतो ना तेव्हा खूप जास्त राग जो आहे तो खरं तर आता आलेला असतो, तो म्हणजे कल्पनाला. कल्पना त्याला म्हणते की अश्विन तू काय बोलतोय, तुला तरी कळतंय का? म्हणजेच तुला कळतंय का तू कुठे टोकाला जातोयस आणि तू पूर्णाचींशी बोलतोय. बोलताना जरा 10 वेळा विचार करत जा. हे सगळं बोलताना तुला कळत नाही आहे का की पूर्णाचींना किती त्रास होतोय? ऑलरेडी पूर्णाची काल एका धक्क्यातून सावरले आहेत. डॉक्टरांनी सांगितलंय की स्ट्रेस घ्यायचा नाही, तरीसुद्धा तू एक गोष्टी जुन्या काढून त्यांना त्रासच द्यायचं काम करतोयस. हे सगळं थांबायला हवं. आत्ताच्या आत्ता काही झालं तरीसुद्धा मी हे सगळं सहन करणार नाही असं देखील आता कल्पना जी आहे ती बोलत असते. तर प्रताप देखील आता पूर्णाचींची बाजू घेऊन चांगलंच अश्विनला सुनावतात. आणि अजूनही तुझे डोळे उघडले नाही आहेत का? इतकं सगळं होऊन सुद्धा तू तिला भेटायला जातोयस आणि वर तू आमच्यावर चिडतोयस, तुला काहीच कसं वाटत नाही असं देखील प्रताप आता अश्विनला बोलत असतात. अश्विन आता शांत राहतो, कारण प्रताप यांनी त्याला आता खूप काही सुनावलेलं असतं. अक्षरशः त्याचे डोळे उघडून सुद्धा मजनू झालेला अश्विन थोडी ना ऐकणार आहे. त्याला फक्त आणि फक्त त्याला एवढंच दिसत असतं की प्रियाची सुटका कशी करायची. पण आता त्याच्यासाठी खूप मोठं आव्हान देखील असतं की प्रियाची सुटका करण्यासाठी, कारण रविराज यांनी तर केसही सोडलेली असते. त्यामुळे प्रत्येक गोष्ट आता त्याच्या हाताबाहेर जाणार असते. पण त्या गोष्टी त्याला आता कळत नसतात. दुसरीकडे सायली आणि अर्जुनच्या घरात जी काही पूजा असते ती पूजा संपन्न होते.
पण ज्या वेळेला आता तो दगड महिपतने फेकून मारलेला असतो, त्या दगडामुळे सायली खूप जास्त अस्वस्थ असते आणि त्या चिठ्ठीमुळे आता बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या एका वेगळ्या मार्गाला गेलेल्या असतात. त्यामुळेच आता सायलीला खूप जास्त टेन्शन आलेलं असतं आणि ती कंटिन्यू अर्जुनला सांगत असते की तुम्ही कुठेही जायचं नाही, कारण तुम्ही जर कुठे गेलात तर मी एकटी पडून जाईन आणि मला तुम्ही माझ्यासोबत हवे आहात, असं देखील तिने आता सांगितलेलं असतं. आणि त्यामुळेच आता अर्जुन हा 10 वेळा विचार करतो आणि तो तिला म्हणत असतो की तू काळजी करू नकोस, मी बरा आहे, पण तू जर अशीच काळजी करत राहिलीस तर मला टेन्शन येईल. म्हणूनच मी तुला सांगतोय की तू बिलकुलही टेन्शन घेऊ नकोस, मी माझ्या कामासाठीच बाहेर पडत आहे. पण अर्जुनचं सायली कुठे ऐकणार आहे. सायली अर्जुनला म्हणत असते की तुम्ही जरी कामासाठी बाहेर पडलात तरीसुद्धा मी तुम्हाला कुठेही जाऊ देणार नाही, मी तुमच्या सोबतच येणार आहे, असं ती सांगू लागते. आणि जेव्हा सायली असं सगळं काही बोलते तेव्हा मात्र अर्जुन म्हणतो की सायली असं कसं चालेल, तुम्ही जर माझ्यासोबत आलात तर माझी कामं कशी होतील. अर्जुनला सायली म्हणते की मी तुम्हाला कोणताही डिस्टर्ब करणार नाही आहे, तुमचं काम तुम्ही करा आणि मी माझं काम करते. अर्जुन म्हणतो की तुझं काय काम आहे तिथे ते तरी मला सांग. तर सायली म्हणते अहो असं कसं म्हणताय, मी तुमच्यासोबत येईन, माझं काम करेन. म्हणजे येताना मार्केटमधनं जर काही भाज्या वगैरे घेऊन यायच्या असतील ना तर त्या एकदमच आपण येताना घेऊन येऊ ना, म्हणजे कसं माझंही बाहेर जाणं झालं, तुमच्यासोबत वेळही घालवणं झालं आणि सगळंच त्यामध्ये आलं. म्हणूनच मी तुम्हाला म्हटलं की आपण आता जास्तीत जास्त वेळ एकमेकांसोबत राहायला हवं. मग मी तुमच्यासोबत जिथे तुम्ही जाल ना तिथे मीही तुमच्यासोबत असेल, त्यामुळे मी तुम्हाला आता अशी सोडणार नाही आहे, काळजी करू नका हा, मी कायम तुमच्या पाठीशीच असेल, असं देखील आता सायली जी आहे ती अर्जुनला म्हणते. आता दोघंही जण घराच्या बाहेर पडतात. अर्जुनलाही माहिती असतं की आता ही सायली कसली ऐकते, ही ऐकणाऱ्यातली नाही आहे आणि म्हणूनच तो म्हणतो की चल. सगळ्यात आधी दोघंही जण बाहेर मस्तपैकी कॉफी एन्जॉय करतात. दोघंही जण जेव्हा कॉफी पितात तेव्हा मात्र आता सायली अर्जुनसोबत बोलत असते आणि ती दोघंही जण छान गप्पा मारत असतात त्यांच्या पुढील आयुष्याबद्दल. पुढील आयुष्याच्या गप्पा मारत असताना सायली अर्जुनला म्हणत असते की आपल्या आयुष्यात आता सगळं सुखाच येणार आहे. कारण बघा ना, तुम्ही विचार केलात का, आपण ज्या गोष्टीची आतुरतेने वाट बघत होतो ती गोष्ट अखेरीस आपली पूर्ण झाली. ते म्हणजे तुम्हाला तर माहितीच आहे, जी काही शिक्षा आपल्याला द्यायची होती ती शिक्षा तर देऊन झाली, पण आता आपण दोघंही जण मोकळे झालेलो आहोत. आपण आता फक्त आपल्या घराकडे, आपल्या कुटुंबाकडे लक्ष द्यायचं आणि काही झालं तरीसुद्धा आपण जे आहे ना ते आपल्या बाळाचा, आपल्या कुटुंबाचा विचार करायचा, असं देखील सायली आता अर्जुनला बोलत असते. अर्जुन देखील आता खूप जास्त खुश असतो. दोघंही जण पुन्हा एकदा आता मार्गाला लागतात, म्हणजेच कामाच्या ठिकाणी जाऊन पोचतात. अर्जुन आपलं काम करत असतो, म्हणजे आता अर्जुनला खूप मोठी कामाची जबाबदारी असते. ती जबाबदारीसुद्धा पेलणं त्याचं काम असतं. तो केस संदर्भात डिस्कशन करत असतो, तो चर्चा चालू असते त्याची आणि तिथेच सायलीला प्रतिमाचा कॉल आलेला असतो. म्हणूनच सायली कॉल रिसीव्ह करण्यासाठी आता बाहेर गेलेली असते. जेव्हा सायली कॉल रिसीव्ह करण्यासाठी बाहेर जाते तेव्हा मात्र आता सायली जी आहे ती म्हणत असते की काय झालं असेल नेमकं, तिथे एवढं काय घडलं आहे की तुम्ही प्रतिमा आत्या इतक्या टेन्शनमध्ये आहात. त्यावर प्रतिमा आत्या सांगते की काही नाही ग बाया, तुला काय सांगू, यांनी ना म्हणजेच रविराजांनी केस सोडल्याचं आता ती सांगू लागते. आणि ही गोष्ट जेव्हा आता सायलीला कळते तेव्हा सायलीला तर जबरदस्त धक्का बसतो. सायली म्हणते की काय, खरंच काकांनी प्रियाची केस सोडली आहे का. तर सायलीला प्रतिमा आत्या बोलतात की हो, खरं तर हे सगळं करायला आम्हाला तन्वीला ओळखायला खूप उशीर झाला. खरं ही गोष्ट अर्जुनने आमच्या समोर आणली, अर्जुनने साक्षात आमचे डोळे उघडलेत आणि त्यामुळे यांनी ठरवले की काही झालं तरी सपोर्ट नाही करायचा आणि अर्जुन जे करतोय त्यांना पूर्णपणे यांचा सपोर्ट आहे आणि म्हणूनच तर त्यांनी या केसमधून काढता पाय घेतला. त्यांना आता बिलकुलही आपल्या तन्वीवर विश्वास नाही आहे. तन्वीने इतकी मोठी फसवणूक केली आहे ना, त्यामुळे ते खूप जास्त खचलेत. दिवस रात्र त्यांना झोपही लागत नाही आहे. त्यामुळे एक वकील म्हणून त्यांनी तो निर्णय घेतलेला आहे, असं देखील प्रतिमा आत्या सायलीला सांगू लागते. पण हे सगळं ऐकल्यानंतर सायलीला जबरदस्त असा आनंद झालेला असतो, कारण तिच्यासाठी ही आनंदाची बातमी तर असतेच,
पण ती आता विचार करते, जरी आपल्या रविराज काकांनी ही केस सोडलेली असली तरीसुद्धा दुसरं कोणी केस लढू शकतं का? म्हणजेच प्रियाला आता कोण बाहेर काढेल? जर अश्विनने काही प्रयत्न केले तर असे अनेक विचार तिच्या मनात घोळत असतात. दुसरीकडे अर्जुन सायलीला विचारतो की काय झालं आहे सायली, तुला कोणाचा फोन आला होता? त्यावर सायली अर्जुनला प्रतिमा आत्यांनी जे काही सांगितलं होतं, म्हणजेच रविराज काकांनी ही केस सोडली आहे आणि ही सगळी गोष्ट जेव्हा आता अर्जुनला समजते तेव्हा अर्जुन म्हणतो की बरं झालं सिनियरने हे सगळं केलं, नाहीतर सिनियरला सुद्धा या सगळ्याचा त्रास झाला असता. पण सिनियरला माझं म्हणणं पटलं, याचा अर्थ मी ज्या पद्धतीने केस लढलो ते सिनियरला आवडलेले दिसते. पण सिनियरने याचं कधीच माझ्याशी कौतुक केलं नाही ना माझ्याशी बोललेत, नाहीच करू शकत. तसंही त्यांना आता खूप टेन्शन असेल सध्या. पण सिनियरने जे काही केलं आहे ना ते एका अर्थी बरेच केले. जी काही केस सोडली आहे प्रियाची, त्यामुळे आता प्रियाचा बाहेर पडण्याचा मार्ग हा जास्त कमी झालेला आहे. दुसरीकडे सायली आणि अर्जुन आता गाडीने पुन्हा एकदा घरी जायला निघालेली असतात. मध्येच त्यांना मार्केटमध्येही जायचं असतं, म्हणूनच दोघंही जण बाहेर पडतात, गाडीने चाललेले असतात. तर दुसरीकडे महिपतने आपल्या माणसांना सुद्धा कामाला लावलेलं असतं. त्यांनी सायली आणि अर्जुनचा तो फोटो त्यांना पाठवून दिलेला असतो. तर त्याला फक्त अर्जुनचा बदला घ्यायचा असतो. पण सायली काही अर्जुनला सोडून कुठेही जाणार नाही हे सुद्धा तितकंच खरं असतं, हे माहिती असतं. आणि त्यामुळेच आता महिपत ठरवतो की एका दगडात दोन पक्षी मारले जायला पाहिजेत. म्हणूनच तो आता सायलीचा सुद्धा जीव घ्यायचा प्रयत्न करणार असतो. कारण सायली नेहमीच अर्जुनच्या पाठीशी खंबीरपणे उभी असते हे त्याला माहिती असतं. पण सायली ही त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे तर सायलीला सुद्धा काटा काढावा लागेल हेच त्याने ठरवलेलं असतं. तर अर्जुन आणि त्याचसोबत सायली ज्या गाडीत बसलेले असतात व्यवस्थितपणे गाडी अर्जुन चालवत असतो. पण समोरून महिपतच्या गुंडांची गाडी येत असते आणि त्यामुळे ते महिपतचे गुंड जे असतात ते मात्र इकडे तिकडे गाडी हलवत असतात. आणि त्याचमुळे आता अर्जुनला गाडी चालवताना खूप जास्त डिस्टर्ब होतं. अर्जुन अस्वस्थ होतो आणि त्यानंतर अर्जुन जो आहे तो विचार करतो की ही माणसं अशी कशी गाडी चालवत आहेत, यांना काय झालं आहे, असे अनेक प्रश्न त्याला पडलेले असतात. पण ते गुंड आता गाडीतून उतरतात आणि त्याचसोबत अर्जुन आणि त्यांची बाचाबाची झालेली असते. जेव्हा अर्जुन आणि त्यांची बाचाबाची होते तेव्हा मात्र आता अर्जुन जो आहे तो त्या गुंडांशी बोलत असतो. गुंड जे आहेत ते अर्जुनला ढकलून देतात आणि अर्जुनच्या गाडीत ते स्वतः बसतात. आणि त्याच वेळेला सायलीला त्यांना किडनॅप करायचं असतं. सायलीला ती गाडी घेऊन ते निघून जातात. तर सायलीच्या गळ्याला सुरा देखील लावलेला असतो. सायली खूप जास्त बिथरलेली असते. ती विचार करते की हे सगळं काय झालं, नक्कीच हे महिपतने केलेलं असणारे हे सुद्धा सायलीला माहिती असतं. पण या सगळ्यामध्ये सायली खूप जास्त अस्वस्थ असते. सायली विचार करते की बापरे, हे सगळं काही कसं काय घडून आलं, म्हणजेच आपल्या बाबतीत जे काही झालंय ते खूप जास्त चुकीचं झालेलं आहे. ती घाबरलेली असते. पण ते गुंडसुद्धा कुठे ऐकतायत. ते गुंड आता सायलीला चाकू लावून घेऊन चाललेली असतात. सायली खूप घाबरते. ती फक्त अर्जुन सर म्हणत असते. तर दुसरीकडे अर्जुनने एका बाईकवाल्याची मदत घेतलेली असते आणि त्याला लवकरात लवकर जिथे सायली आहे तिथे पोहोचायचं असतं. म्हणूनच तो धावत पळत तिथे पोहोचत असतो. तर दुसरीकडे आता जे गुंड असतात ते सायलीला बांधून ठेवलेले असतं. त्या गुंडांना अर्जुन बेदम मारतो आणि त्याचसोबत सायलीची कशीबशी त्या सगळ्या संकटातून सुटका करतो. सायली तर वाचते. पण सायलीला आता कळून चुकलेलं असतं की दोघांच्याही जीवाला धोका आहे. मग आता सायली आणि अर्जुन नेमकं काय मार्ग अवलंबतील हेच पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तुम्हाला भाग कसा वाटला हे सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा. मग चला भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत टाटा बाय.